श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपला 11वा अध्याय पूर्ण झालेला आहे। आता आपण करतोय 12वा अध्यायाला सुरुवात। पण त्याआधी जे मित्रमैत्रीण भाऊ बहीण ज्यांच्याकडे माझा व्हिडिओ पहिल्यांदा गेलेला असेल आणि त्यांना जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज बाकीचे व्हिडिओ ते माझ्या आय डीवरती बघू शकता। तर चला, कसलाही वेळ न वाया घालवता आपण करूया आपल्या अध्यायाला सुरुवात। अध्याय 12वा, नरहरींचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण हे अध्यायाचं नाव आहे। नरहरी म्हणजे जे आपले पुढे चालून श्री नृसिंह सरस्वती बनले ते, त्यांचे घरचे नाव नरहरी होते। आणि ह्या भागामध्ये आपल्याला हे बघायला भेटणार आहे की नरहरी कशा प्रकारे घर सोडून पुढे काशी क्षेत्री संन्यास ग्रहण करण्यासाठी जातात। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी म्हणाले, नामधारक मातोश्रींनी नरहरींना संन्यास घेऊ नका असे सांगितले। तेव्हा ते म्हणाले, आई, तुम्ही मला थांबायला सांगता, पण आयुष्याचा काय भरोसा? देह अनित्य आहे, म्हणून जोपर्यंत क्षणभंगूर देह साथ देत आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे। त्याने मृत्यूला जिंकले आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्यानेच तुमचा उपदेश मानावा। सूर्य उगवतो आणि मावतो, त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते। मनुष्य अल्पायुषी आहे, त्याचा देहही स्थिर नाही। जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत। सागराकडे धावणारी नदी व पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही। म्हणून आयुष्य किती मूल्यवान आहे हे ओळखून वेळीच सावध व्हावे आणि प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा। जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचालाच सर्वस्व मानतात ते पशुच होत। पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्न राहावे, वेळीच परमार्थ साधन करावे आणि स्वहित साधावे। मी तेच करणार आहे, म्हणून मला अडवू नका। त्यांच्या मातोश्री जे नरहरी आहेत त्यांच्या मातोश्री त्यांना जसं आपण पाहिलं मागच्या अध्यायामध्ये की नरहरी बोलता की मला संन्यास घ्यायचा आहे, मला इथे राहायचं नाही आहे। त्यांच्या मातोश्री बोलता की तुम्ही आत्ताशी खूप लहान आहे आणि इतक्या लवकर तुम्ही संन्यास नाही घेऊ शकत। संन्यास घेण्यासाठी पण काही गोष्टी पहिले करायला लागतात। तर त्यानंतर त्यांनी त्यांच्या मातोश्रीला दिलेले हे उत्तर आहे की जर का आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यायची असेल किंवा जीवन हे क्षणभंगूर आहे, कधीही जीवनात काय होईल हे आपण सांगू नाही शकत, तर मला काही पुण्यकर्मे करायचे आहे असं हे सगळं त्यांनी त्यांच्या मातोश्रींना समजावून सांगण्यासाठी की मला जाऊ द्या संन्यास घेण्यासाठी, मला अडवू नका, मला संन्यास घेण्यासाठी जाऊ द्या। नरहरीच्या मुखातील ते बोधवचने ऐकून त्यांचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले। तेव्हा अंबा काकुळतीने म्हणाल्या, नरहरी, तुम्ही माझे कुलदैवत आहात आणि मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहे, म्हणून मला एक पुत्र होईपर्यंत थांबा आणि त्यानंतर जा। आता शब्द मोडून गेला तर मी प्राणत्याग करेल। नरहरी म्हणाले, ठीक आहे, मी वर्षभर इथे राहतो, तुम्हाला 2 पुत्रे होतील, मग मला आज्ञा द्या। 7 वर्षाच्या नरहरीने चतुर्वेदाचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत। त्यांची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पितांना मोठे समाधान वाटत होते। असे अवकाश अंबा गर्भवती राहिल्या, त्यांना जुळे पुत्रे झाली। वर्ष पूर्ण होतात नरहरी त्यांना म्हणाले, आई, तुमच्या इच्छेनुसार मी वर्षभर इथे राहिलो, तुम्हाला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होतील। ही सर्व आपत्ये मानी, सदाचारी, दीर्घायुषी होतील। आता मला निरोप द्या। माधव आणि अंबांना वाईट वाटले। ते म्हणाले, नरहरी, आम्ही पुत्र म्हणून तुमच्यावर रागावलो असू, आमच्याकडून अन्य प्रमादही घडले असतील, पण त्याबद्दल आम्हाला क्षमा करा। अवतारी पुरुष असलात तरी आम्हाला तुमची चिंताच वाटणार, म्हणून आम्हाला दर्शन देत राहा। बघा, ते
माता पिता आता त्यांना माहिती होते, कारण की श्रीपादश्री वल्लभांनी त्यांना आशीर्वाद दिलेला होता की ज्या अंबा आहेत त्यांनी श्रीपादश्री वल्लभांकडनं आशीर्वाद घेतला होता की पुत्र म्हणून तुम्ही माझ्या घरी माझ्या पोटी जन्माला येशान. हे त्यांना माहिती होतं की हे देवरूप आहेत, साक्षात श्रीपादश्री वल्लभ आहेत. पण तरीही त्यांना मातापित्यांना त्यांच्या पुत्राची चिंता ही होणारच, म्हणून त्यांचे माता त्यांना जाताना सांगून गेल्या की जरी तुम्ही देवरूप असले तरीही आम्हाला तुमची काळजी लागणार आहे आणि अधूनमधून आम्हाला दर्शन देता. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. पुढचा अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.